मित्रांनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती मला रोहन नावाच्या एका सबस्क्रायबरने ईमेलद्वारे पाठवली होती. रोहन हे त्याचं खरं नाव नाही. त्याच्या विनंतीनुसार त्याची ओळख गुप्त ठेवण्यासाठी हे नाव बदलण्यात आलं आहे. कारण त्याने आजपर्यंत ही घटना त्याच्या घरच्यांनाही सांगितलेली नाही. रोहन हा कोल्हापूरचा रहिवासी आहे. त्याने मला सांगितलेली ही घटना सन 2017 मधील आहे. त्याच्या म्हणण्यानुसार या कथेत वर्णन केलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेली आहे. सुरुवातीला मलाही या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता, पण त्याने पाठवलेले तपशील, त्या रात्रीचा अनुभव आणि त्यानंतर त्याच्यासोबत घडलेल्या विचित्र घटना वाचल्यानंतर ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटलं. या कथेतील काही प्रसंग अतिशय विचित्र आणि भयानक आहेत. त्यामुळे या कथेचा निर्णय तुम्ही स्वतः घ्या. ही घटना खरोखर घडली होती की त्यामागे काही वेगळंच रहस्य दडलं होतं हे ठरवणं मी तुमच्यावर सोडतो. तर चला, वेळ न घालवता ऐकूया रोहनने मला ईमेलद्वारे पाठवलेली ही थरारक आणि भयानक सत्यकथा. मुंबईमध्ये त्या रात्री प्रचंड पाऊस पडत होता. शहरातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे हॉटेल्स आणि फूड डिलिव्हरी सेवांवर ऑर्डरचा अक्षरशः पाऊस पडत होता. रोहन एका पिझ्झा डिलिव्हरी कंपनीमध्ये काम करत होता. त्याची शिफ्ट संपण्याची वेळ जवळ आली होती. तेवढ्यात मॅनेजरने त्याला एक शेवटची ऑर्डर दिली. ऑर्डरचा पत्ता होता सीव्ही बंगला चौक, लेन नंबर 10, बंगला नंबर 5. रोहनने सुरुवातीला नकार देण्याचा प्रयत्न केला. त्याची शिफ्ट जवळजवळ संपली होती, पण दुसरा डिलिव्हरी बॉय आधीच दुसऱ्या ऑर्डरसाठी निघून गेला होता. शिवाय हा पत्ता त्याच्या मार्गातच येत होता. मनाविरुद्ध का होईना रोहनने पिझ्झाचं पार्सल घेतलं आणि पावसात बाहेर पडला. ऑर्डर वेळेत पोहोचवणं त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं, कारण 30 मिनिटांच्या आत डिलिव्हरी न झाल्यास कंपनीला पिझ्झा मोफत द्यावा लागला असता. तो बाईक सावधपणे चालवत होता, कारण काही दिवसांपूर्वीच अशाच एका पावसाळी रात्री घाई करताना त्याची बाईक घसरली होती. त्या अपघातामुळे त्याच्या पायाला अजूनही दुखापत होती. काही वेळाने तो सीव्ही बंगला चौकात पोहोचला आणि लेन नंबर 10 मध्ये शिरला. बंगला नंबर 5 समोर येताच त्याने बाईक थांबवली. बंगला आकाराने लहान होता. तिथे कोणताही वॉचमन किंवा सुरक्षा रक्षक दिसत नव्हता. रोहनने गेट उघडलं आणि घराच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचला. वीज नसल्यामुळे बेल बंद होती. त्याने दरवाजा ठोठावला. पुढच्या क्षणी दरवाजा उघडला. जणू आतल्या व्यक्तीला आधीच माहीत होतं की पिझ्झा डिलिव्हरी करणारा मुलगा दारात उभा आहे. समोर त्याच्याच वयाचा एक तरुण उभा होता. रोहनने त्याला पिझ्झा देत डिलिव्हरी वेळेत पूर्ण झाल्याचं सांगितलं, पण त्या तरुणाने आश्चर्य व्यक्त केलं, कारण त्याच्या म्हणण्यानुसार त्याने कोणतीही ऑर्डर दिली नव्हती. रोहनने पुन्हा पत्ता तपासला, पण पत्ता बरोबर होता. मग त्या तरुणाने सांगितलं की कदाचित त्याच्या बहिणीने ऑर्डर दिली असेल. तो म्हणाला की मी माझ्या बहिणीला विचारून येतो, तोपर्यंत तुम्ही आत बसा. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. रोहनने जॅकेट काढून दरवाजाजवळ टांगलं आणि आत आला. घरात मंद प्रकाश होता. ठिकठिकाणी मेणबत्त्या लावलेल्या दिसत होत्या. तो दरवाजाजवळ खुर्चीवर बसून वाट पाहू लागला. काही मिनिटे गेली. अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तो दचकून मागे वळला. त्याच्या मागे जवळपास 80 वर्षाचा एक वृद्ध माणूस उभा होता. त्याने पांढरा शर्ट आणि पायजामा घातला होता. डोळ्यांवर चष्मा आणि कानात हिअरिंग एड होते. रोहनने स्वतःची ओळख करून दिली आणि तो पिझ्झा डिलिव्हरीसाठी आल्याचं सांगितलं, पण त्या वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसत होता. त्याने सांगितलं की त्याने कोणतीही ऑर्डर दिलेली नव्हती. रोहनने त्याला त्या तरुणाबद्दल सांगितलं. हे ऐकताच वृद्ध माणूस क्षणभर शांत झाला. मग त्याने जे सांगितलं ते ऐकून रोहनच्या अंगावर काटा आला. त्या वृद्धाच्या मते त्या घरात तो आणि त्याची पत्नी एवढेच 2 जण राहत होते. घरात कोणताही तरुण मुलगा नव्हता आणि कोणतीही मुलगीही नव्हती. रोहन काही क्षण निशब्द झाला. त्याला दरवाजा उघडणारा तो तरुण स्पष्ट आठवत होता. मग तो नक्की कोण होता? रोहनच्या मनात आता भीतीची पहिली ठिणगी पडली होती. काही वेळापूर्वी दरवाजा उघडणारा तरुण त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. त्याच्याशी तो बोललाही होता, पण आता समोर उभा असलेला वृद्ध माणूस ठामपणे सांगत होता की त्या घरात
तो आणि त्याची पत्नी सोडून दुसरं कोणीच राहत नाही. रोहनला क्षणभर काय बोलावं तेच सुचेनासं झालं. त्याने पुन्हा एकदा त्या तरुणाबद्दल सांगितलं, मात्र वृद्ध माणूस तितकाच गोंधळलेला दिसत होता. शेवटी रोहनने विचारलं की कदाचित त्यांच्या पत्नीने पिझ्झा मागवला असेल. वृद्धाने थोडा विचार केला. मग तो आपल्या पत्नीला विचारण्यासाठी आतल्या खोलीत निघून गेला. आता पुन्हा एकदा रोहन त्या अंधुक प्रकाशाच्या घरात एकटाच उरला. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. घरात फक्त मेणबत्त्यांच्या थरथरणाऱ्या ज्योती दिसत होत्या. रोहनच्या मनात भीती आणि चिंता एकाच वेळी वाढत होत्या. डिलिव्हरी पूर्ण झाली नाही तर पिझ्झाचे पैसे त्याच्या पगारातून कापले जाणार होते आणि दुसरीकडे या घरात काहीतरी विचित्र घडत असल्याची भावना त्याच्या मनातून जात नव्हती. तेवढ्यात मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला. कोणीतरी आत आलं होतं. रोहनने वळून पाहिलं. समोर एक वॉचमन उभा होता. त्याने रोहनकडे संशयाने पाहिलं आणि तो कोण आहे, घरात कसा आला याची विचारणा करू लागला. रोहनने त्याला संपूर्ण प्रकार सांगितला. एका तरुणाने दरवाजा उघडला. त्याने माझ्याकडून पिझ्झा घेतला आणि त्याच्या बहिणीकडे विचारायला वर गेला होता असं त्याने सांगितलं. हे ऐकताच वॉचमनचा चेहरा बदलला. त्याने सांगितलं की हा बंगला बंद आहे, इथे कोणीच राहत नाही. हे ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. आधी तो तरुण, मग तो वृद्ध आणि आता हा वॉचमन. तिघांच्याही बोलण्यात एकमेकांशी अजिबात मेळ नव्हता. वॉचमनने त्याला तिथून निघून जाण्याचा सल्ला दिला, मात्र रोहनने पिझ्झाच्या पैशांचा विषय काढला. त्याच्या म्हणण्यानुसार तो तरुण पिझ्झा घेऊन गेला होता. वॉचमनने नकारार्थी मान हलवली. त्याच्या मते रोहनला भास होत होते. मात्र काही क्षणांनी वॉचमनही विचारात पडला. मित्रांनो, रोहनची भीती, त्याचा चेहरा आणि त्याचं बोलणं पाहून तो खोटं बोलत नसल्याचं त्यालाही जाणवलं. तेवढ्यात घड्याळाचे टोले वाजले. रोहनने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. 11 वाजले होते. त्याने स्वतःच्या हातातील घड्याळाकडेही पाहिलं. त्यातही 11 वाजले होते. पण त्याच्या लक्षात आलं की तो इथे 11 वाजताच पोहोचला होता. मग इतका वेळ गेल्यानंतरही अजून 11च कसे वाजले होते? त्याच्या अंगावर शहारे आले. वॉचमॅनने सांगितलं की तो घरातील सगळ्या खोल्या तपासून येतो आणि बाहेर पाऊस असल्यामुळे रोहनने आतच थांबण्याचा निर्णय घेतला. वॉचमन हातात टॉर्च घेऊन घराच्या आत अदृश्य झाला. रोहन एकटाच हॉलमध्ये उभा राहिला. काही वेळानंतर तो सोफ्याजवळ जाऊन बसला. अचानक पुन्हा घड्याळाचे टोले ऐकू आले. रोहन दचकून उभा राहिला. त्याने घड्याळात पाहिलं आणि त्याचं हृदय अक्षरशः थांबलं. घड्याळात आता 1 वाजला होता. आता तर काही क्षणापूर्वी 11 वाजले होते. मग अचानक 2 तास कुठे गेले? त्याने स्वतःच्या हातातील घड्याळ पाहिलं. त्यातही 1 वाजला होता. आता त्याला खरी भीती वाटू लागली. वॉचमन अजूनही परतला नव्हता. तो घाईघाईने मुख्य दरवाजाकडे गेला. आता काहीही झालं तरी इथून बाहेर पडायचं असं त्याने ठरवलं. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा हलला सुद्धा नाही. तो बाहेरून लॉक असल्यासारखा बंद झाला होता. रोहनच्या अंगाला घाम फुटला. तो लगेच जवळच्या खिडकीकडे धावला. मात्र खिडकीच्या बाहेर मजबूत लोखंडी ग्रिल होती. तिथून बाहेर पडणं अशक्य होतं. आता त्याच्या मनात एकच विचार सुरू होता. तो या घरात अडकला होता आणि त्या क्षणी त्याची नजर वरच्या जिन्याकडे गेली. जिन्यावरच्या काळोखात कोणीतरी उभं होतं. रोहनचा श्वास अडकला. ती सावली हळूहळू पायऱ्या उतरू लागली आणि काही क्षणात ती व्यक्ती प्रकाशात आली. ती एक गरोदर स्त्री होती, कारण तिचं पोट स्पष्ट दिसत होतं. समोर उभी असलेली गरोदर स्त्री पाहून रोहन पूर्णपणे घाबरला होता. आधी दरवाजा उघडणारा तरुण, मग वृद्ध माणूस, त्यानंतर वॉचमन आणि आता अचानक समोर आलेली ही स्त्री. या सगळ्याचा काहीच अर्थ लागत नव्हता. रोहन थरथरत उभा असताना ती स्त्री मात्र अगदी शांत आवाजात त्याच्याशी बोलू लागली. तिने त्याला विचारलं की तो कोण आहे आणि इतक्या रात्री तिच्या घरात काय करत आहे. रोहनच्या मनात संशय होता. त्याला वाटलं होतं की ही स्त्री ही त्या आधी भेटलेल्या लोकांसारखीच काहीतरी अकल्पित गोष्ट असावी. तरीही त्याने स्वतःला सावरत सुरुवातीपासून घडलेला प्रकार तिला सांगितला. त्याने पिझ्झा डिलिव्हरीसाठी आल्यापासून आत्तापर्यंत जे काही अनुभवलं होतं ते सगळं तिच्यासमोर मांडलं. संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर ती स्त्री काही क्षण शांत राहिली. मग तिने सांगितलं की रोहन चुकीच्या समजुतीत आहे. तिच्या म्हणण्यानुसार त्या घरात ती, तिची सासू आणि तिचे पती असे तिघेच राहत होते.
आणि तिचे पती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि लवकरच परत येणार होते. सासू शेजारच्या खोलीत झोपलेली होती. घरात कोणताही तरुण मुलगा नव्हता, कोणताही वृद्ध पुरुष नव्हता आणि कोणताही वॉचमनही तिथे काम करत नव्हता. रोहन गोंधळून गेला. त्याला आता नेमकं कोणावर विश्वास ठेवायचा हेच समजत नव्हतं. त्या स्त्रीने भिंतीवरच्या घड्याळाकडे बोट दाखवलं. घड्याळात 12:30 वाजले होते. रोहनने स्वतःच्या घड्याळाकडे पाहिलं. त्यातही 12:30 वाजले होते. काही वेळापूर्वी 1 वाजले होते, आता पुन्हा 12:30 कसे? त्याच्या डोक्यात प्रश्नांचा स्फोट होत होता. शेवटी त्या स्त्रीने त्याला घराबाहेर जाण्याचा सल्ला दिला. तिच्या पतीला गैरसमज होऊ नये म्हणून तिने रोहनला ताबडतोब निघून जाण्यास सांगितलं. रोहनने तिचे आभार मानले, तरीही तो तिला सावध राहण्याचा इशारा देत होता. त्याच्या मनात अजूनही खात्री होती की त्या घरात काहीतरी भयंकर लपलेलं आहे. तो मुख्य दरवाजाकडे गेला. यावेळी दरवाजा सहज उघडला. जणू काही मिनिटांपूर्वी तो बंदच नव्हता. रोहनला काहीच समजत नव्हतं. त्याने दाराजवळ टांगलेलं जॅकेट घातलं आणि बाहेर पडण्यासाठी वळला. पण त्या क्षणी त्याच्या खांद्यावर पुन्हा कोणीतरी हात ठेवला. रोहनने घाबरतच मागे पाहिलं. समोर तोच तरुण उभा होता, ज्याने सुरुवातीला दरवाजा उघडला होता. त्याच्या हातात पैसे होते. तो अगदी सहजपणे बोलत होता, जणू गेल्या काही मिनिटात काहीच घडलं नव्हतं. त्याने सांगितलं की पिझ्झा त्याच्या बहिणीने मागवला होता आणि पैसे द्यायचे राहिले होते. रोहनच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. काही क्षणांपूर्वी त्याच घरात एक गरोदर स्त्री उभी होती. ती कुठे गेली आणि हा तरुण पुन्हा अचानक कुठून आला? रोहनने थरथरत्या आवाजात त्या स्त्रीबद्दल विचारलं. मात्र त्या तरुणाने स्पष्ट सांगितलं की घरात तो आणि त्याची बहीण दोघेच आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार रोहन आला तेव्हा त्याने पिझ्झा घेतला, वर जाऊन बहिणीला विचारलं आणि पैसे घेऊन खाली आला. या सगळ्यात अवघी 10 मिनिटे झाली होती. रोहनचं डोकं सुन्न झालं. तो वास्तव आणि भास यामधला फरकच विसरू लागला होता. त्या तरुणाने त्याला 200 रुपये दिले. बिल 300 रुपयाचं होतं. उरलेले 100 रुपये आणण्यासाठी तो पुन्हा वर गेला. रोहन दरवाजाजवळ उभा राहून बाहेर पावसाकडे पाहत राहिला आणि अचानक त्याच्या मागून पुन्हा एका स्त्रीचा आवाज आला. तोच आवाज, त्या गरोदर स्त्रीचा. रोहनने मागे वळून पाहिलं. ती पुन्हा तिथेच उभी होती. त्याच्या शरीरातील प्रत्येक नस भीतीने ताठरली. काही क्षणांपूर्वी तरुण त्याच्याशी बोलत होता. आता ती स्त्री त्याच्या मागे उभी होती आणि दोघांनाही एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव नसल्यासारखं वाटत होतं. रोहनला आता त्या घरातून बाहेर पडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नव्हता. त्याच्या डोळ्यांसमोर काही क्षणांपूर्वी घडलेल्या घटना अजूनही फिरत होत्या. एकीकडे तो तरुण, दुसरीकडे गरोदर स्त्री, दोघेही एकाच घरात असल्याचा दावा करत होते, पण दोघांनाही एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती. हे सर्व त्याच्या आकलनाच्या पलीकडे होतं. त्याने कोणताही विचार न करता दरवाजाबाहेर पाऊल टाकलं. समोर अजूनही मुसळधार पाऊस कोसळत होता. तो घाईघाईने गेटकडे निघाला. तेवढ्यात पुन्हा एकदा त्याने मागे वळून पाहिलं. बंगल्याच्या मुख्य दरवाजात ती गरोदर स्त्री उभी होती. ती निश्चळपणे त्याच्याकडे पाहत होती. त्याने लगेच नजर वळवली. त्याच्या मनात आता एकच विचार होता, 300 रुपये गेले तरी चालतील, पण या घरात आणखी 1 मिनिटही थांबायचं नाही. त्याने बाईक सुरू केली आणि भर पावसात तिथून निघून गेला. घरी पोहोचेपर्यंत त्याच्या डोक्यात सतत एकच प्रश्न फिरत होता. त्या घरात भेटलेल्या लोकांपैकी खरा माणूस कोण होता आणि कोण भास होता, किंवा हे सगळेच भास होते? घरी पोहोचल्यानंतर त्याने ओले कपडे बदलले. त्याचं डोकं खूप जड झालं होतं. शरीर थकून गेलं होतं. शेवटी त्याने झोपेची गोळी घेतली आणि पलंगावर आडवा झाला. काही क्षणांतच त्याला झोप लागली. पण मित्रांनो, अचानक कोणीतरी त्याला हाक मारली. रोहनने डोळे उघडले. तो पुन्हा त्या बंगल्याच्या आत होता, त्याच हॉलमध्ये. रोहन जागेवरून उभा राहिला. त्याचा श्वास वेगाने चालू झाला. काही मिनिटांपूर्वी तो स्वतःच्या घरी होता हे त्याला स्पष्ट आठवत होतं. मग तो पुन्हा इथे कसा आला? तो अजूनही स्वप्नात होता का, की काहीतरी आणखी भयंकर घडत होतं? तेवढ्यात त्याच्या शेजारी तीच गरोदर स्त्री दिसली. ती अगदी सहजपणे त्याच्याशी बोलत होती. तिने त्याला विचारलं की तो अजूनही घरातच का थांबला आहे. तिच्या पतीला हे दिसलं तर अडचण होईल असं ती सांगत होती. रोहन जवळजवळ रडण्याच्या अवस्थेत आला होता. त्याने तिला सांगितलं की तो तिथून निघून गेला होता, घरी पोहोचला होता, झोपलाही होता, पण तरीही तो पुन्हा इथे कसा आला हे त्यालाच समजत नव्हतं. ती स्त्री मात्र त्याचं काहीच ऐकत नव्हती. तिने पुन्हा त्याला बाहेर जाण्यास सांगितलं. तेवढ्यात शेजारच्या खोलीतून एक भयानक किंकाळी ऐकू आली.
ती एका वृद्ध स्त्रीची किंकाळी होती. दोघेही दचकले. गरोदर स्त्रीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तिने सांगितलं की तो आवाज तिच्या सासूचा होता. रोहनने तिला मदत करण्याची तयारी दर्शवली. त्या स्त्रीला एकटीला परिस्थिती हाताळणं अवघड जाईल असं त्याला वाटलं. ती देखील तयार झाली. दोघे मिळून त्या खोलीकडे निघाले. काही क्षणांत ते दरवाजापाशी पोहोचले. दरवाजा उघडला. खोली पूर्ण अंधारात होती. फक्त एका मेणबत्तीचा धूर हवेत पसरलेला दिसत होता. जणू ती काही क्षणांपूर्वीच विझली होती. रोहनने खिशातून लायटर काढलं. लायटरच्या मंद प्रकाशात त्याला पलंग दिसला. पलंगावर कोणीतरी डोक्यावर पांघरून घेऊन झोपलेलं होतं. आतून एका वृद्ध स्त्रीचा कण्ण्याचा आवाज येत होता. ती वेदनेने तडफडत असल्यासारखी वाटत होती. रोहनने मागे वळून त्या गरोदर स्त्रीकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. खोलीत तो एकटाच उभा होता. ती स्त्री गायब झाली होती आणि दरवाजाही बंद झाला होता. रोहन भीतीने थरथरत उभा होता. काही क्षणांपूर्वी त्याच्या शेजारी उभी असलेली गरोदर स्त्री अचानक गायब झाली होती. खोलीचं दारही बंद झालं होतं. आता त्या अंधाऱ्या खोलीत तो पूर्णपणे एकटाच अडकला होता. पलंगावर पांघरून डोक्यावर घेऊन पडलेली ती वृद्ध स्त्री अजूनही कणत होती. खूप त्रास होतोय, हात दुखतात, पाय दुखतात, डोकं सुन्न झालंय. तिचा आवाज खोलीभर घुमत होता. रोहन हळूहळू मागे सरकू लागला. त्याच्या हातातील लायटर थरथरत होता. अचानक पलंगावरच्या पांघरुणाखालून काहीतरी खाली पडलं. एक जड वस्तू जमिनीवर आदळल्याचा आवाज झाला. रोहनच्या अंगातून आता घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. तो धडपडत दरवाजाकडे गेला, पण दरवाजा बाहेरून बंद होता. तो पुन्हा अडकला होता. त्याला आता काय करावं हेच सुचत नव्हतं. तेवढ्यात पलंगावरचं पांघरून हलायला लागलं. हळूहळू ते बाजूला सरकलं. रोहनच्या डोळ्यांसमोर जे दृश्य आलं ते पाहून त्याच्या शरीरातील रक्त गोठलं. पलंगावर एका वृद्ध स्त्रीचे वेगवेगळे अवयव पडलेले होते आणि सगळे अवयव जिवंत असल्यासारखे हालचाल करत होते. तीच वृद्ध स्त्री पुन्हा बोलू लागली, पोरा बघ ना, माझी काय अवस्था झाली आहे. रोहनचा मानसिक तोल ढासळू लागला. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. त्याला वाटलं आता त्याचा अंत निश्चित आहे. पण त्या क्षणी कोणीतरी त्याला हलवलं. अरे काय झालं तुला? परिचित स्त्रीचा आवाज त्याच्या कानावर पडला. रोहनने घाबरतच डोळे उघडले. समोर पुन्हा तीच गरोदर स्त्री उभी होती. खोलीचं दार उघडं होतं. पलंगावर काहीच नव्हतं. सगळं जणू क्षणात नाहीसं झालं होतं. रोहन काही क्षण काहीच बोलू शकला नाही. तो पूर्णपणे हादरला होता. त्याने थरथरत्या आवाजात खोलीत घडलेला प्रकार त्या स्त्रीला सांगितला. पण ती स्त्री उलट त्याच्यावरच चिडली. तिच्या मते तिने त्याला त्या खोलीत कधीच पाठवलं नव्हतं आणि तिची सासू तर वरच्या मजल्यावर झोपली होती. ही खोली तर नेहमी रिकामी असायची. रोहनला वास्तव आणि भास यांच्यातला फरक समजेनासा झाला होता. त्याला फक्त एकच गोष्ट समजत होती, तो जितका जास्त वेळ या घरात राहील तितका तो स्वतःला हरवत जाईल आणि कदाचित या घरातून जिवंत बाहेर पडूही शकणार नाही. रोहनने आता कोणताही विचार न करता मुख्य दरवाजाकडे धाव घेतली. त्याला त्या घरातून बाहेर पडायचं होतं. त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर आला. बाहेर अजूनही मुसळधार पाऊस पडत होता. दाराजवळ टांगलेलं जॅकेट त्याने घाईघाईने अंगावर चढवलं. तो गेटकडे वळणार इतक्यात त्याच्या मागून पुन्हा आवाज आला, ए भाऊ, 300 रुपये घेऊन जा ना. रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने हळूच मागे वळून पाहिलं. समोर तोच वृद्ध माणूस उभा होता. पण त्याचा आवाज आणि त्याच्या बोलण्याची लकब अगदी हुबेहूब त्या तरुणासारखी होती, ज्याने सुरुवातीला दरवाजा उघडला होता. तो काही बोलण्याआधीच वृद्ध व्यक्तीचा चेहरा बदलल्यासारखा वाटला. क्षणात त्याचा आवाज बदलला. आता तो गरोदर स्त्रीच्या आवाजात बोलत होता. एकदा सांगितलं ना, इथून निघून जा. रोहनचा श्वास अडकला. पुढच्या क्षणी तोच वृद्ध पुन्हा बोलू लागला. यावेळी त्याचा आवाज वॉचमन सारखा होता. हा बंगला बंद आहे, इथे कोणी राहत नाही. आणि काही सेकंदातच त्याचा आवाज पुन्हा बदलला. आता तो त्या वृद्ध स्त्रीसारखा बोलत होता, जिच्याबद्दल गरोदर स्त्री सांगत होती. रोहनच्या डोळ्यांसमोर सगळं फिरू लागलं. त्याला आता स्पष्ट जाणवत होतं की त्या घरात भेटलेली प्रत्येक व्यक्ती एकमेकांमध्ये मिसळत होती. त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाली. दृष्टी धुसर होऊ लागली. त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला आणि अखेर त्याचं शरीर साथ सोडून गेलं. तो जागेवरच कोसळला. पहाटे साधारण 3च्या सुमारास पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन त्या भागातून जात होती. बंगल्याबाहेर एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसताच
पोलिसांनी गाडी थांबवली. त्यांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण रोहन कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नव्हता. त्याचे डोळे उघडे होते, पण त्याची नजर रिकामी झाली होती. तो पूर्णपणे सुन्न अवस्थेत होता. त्याच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्राच्या आधारे पोलिसांनी त्याचा पत्ता शोधला. नंतर त्याला त्याच्या राहत्या फ्लॅटवर सोडण्यात आलं. रोहन 2 मित्रांसोबत फ्लॅट शेअर करत होता. मात्र त्या रात्री दोघेही बाहेरगावी गेले होते, म्हणून पोलिसांनी त्याला घरात सोडलं आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे दोन्ही मित्र परत आले. फ्लॅटचं दार उघडून ते आत आले. रोहन अजून झोपलेला असावा असं त्यांना वाटलं. दोघेही हॉलमध्ये बसले. काही वेळाने टीव्ही सुरू करण्यात आला आणि त्या क्षणी बेडरूममधून एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. "आवाज कमी करा ना." दोघेही मित्र जागच्या जागी थबकले. घरात स्त्रीचा आवाज येणं अशक्य होतं, कारण फ्लॅटमध्ये रोहन एकटाच होता. क्षणभर त्याने एकमेकांकडे पाहिलं. मग दोघेही सावधपणे बेडरूमकडे निघाले. दरवाजापाशी पोहोचताच त्यांनी आत डोकावलं आणि पुढच्या क्षणी त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. समोर दिसणारं दृश्य अविश्वसनीय होतं. रोहनने स्वतःभोवती चादर गुंडाळली होती. पोटाजवळ उशी बांधलेली होती. तो एखाद्या गरोदर स्त्रीसारखा बसला होता. त्याच्या हालचाली, त्याचा आवाज, त्याची देहबोली सगळं काही त्या बंगल्यातील गरोदर स्त्रीसारखं होतं. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे रोहनला स्वतःची ओळखच राहिलेली नव्हती. रोहनच्या मित्रांना आता परिस्थितीची भीषणता समजू लागली होती. समोर बसलेला माणूस त्यांचा मित्र होता, पण त्याच्या हालचाली, आवाज आणि वागणूक पूर्णपणे बदललेले होते. तो कधी गरोदर स्त्रीप्रमाणे बोलत होता, तर कधी वृद्ध स्त्रीसारखा, कधी एखाद्या तरुण मुलासारखा, तर कधी अगदी वेगळ्याच व्यक्तीसारखा. जणू अनेक लोक एकाच शरीरातून बोलत होते. रोहनचे दोघेही मित्र काही वेळ घाबरलेल्या अवस्थेत उभे राहिले. मग त्यांनी शांतपणे बाहेर येत बेडरूमचं दार बंद केलं. आतून अजूनही वेगवेगळ्या आवाजात बोलणं सुरू होतं. एका क्षणी स्त्रीचा आवाज ऐकू येत होता, तर पुढच्या क्षणी एखाद्या वृद्ध व्यक्तीचा. दोघांच्याही अंगावर शहारे येत होते. त्यांनी मागच्या रात्रीची माहिती एकत्र जोडायला सुरुवात केली. त्याच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार रात्री उशिरापर्यंत रोहन अगदी सामान्य होता. त्याच्याशी फोनवर बोलणंही झालं होतं. म्हणजे जे काही घडलं होतं ते त्याच्या शेवटच्या डिलिव्हरीनंतरच घडलं असणार होतं. त्यांनी रोहनच्या वस्तूंमध्ये शोधाशोध सुरू केली. काही वेळाने त्यांना त्याच्या खिशात एक पावती सापडली. त्यावर हाताने लिहिलेला पत्ता होता. सीव्यू बांगला चौक, लेन नंबर 10, बंगला नंबर 5. तोच पत्ता, रोहनची शेवटची डिलिव्हरी. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आता त्यांना खात्री झाली होती की या सगळ्याचा संबंध त्या बंगल्याशीच होता. काही वेळाने त्यांनी रोहनला घरात सुरक्षित ठेवून त्या पत्त्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात ते दोघे सीव्ही बांगला चौकात पोहोचले. बंगला नंबर 5 समोर उभे राहताच त्यांना एक विचित्र भावना जाणवली. घर पूर्णपणे बंद होतं. खिडक्या धुळीने भरलेल्या होत्या. आवारात गवत वाढलं होतं. पहिल्याच नजरेत तिथे कोणी राहत नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. दोघेही गोंधळले. रोहनने सांगितलेल्या गोष्टींचा आणि प्रत्यक्ष दिसणाऱ्या दृश्याचा काही संबंध नव्हता. तेवढ्यात समोरच्या बंगल्यातील वॉचमन त्यांच्याकडे आला. त्यांनी त्यांना काय हवं आहे ते विचारलं. दोघांनीही त्याला संपूर्ण प्रकार सांगितला. रोहनची अवस्था, त्याचा बदललेला आवाज, त्याचं विचित्र वागणं आणि शेवटची डिलिव्हरी सगळं. वॉचमन काही वेळ शांत राहिला. मग त्याने समोरच्या बंद बंगल्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य वाढलं. त्याने सांगितलं की हा बंगला खूप वर्षांपासून बदनाम आहे. अनेक लोकांनी इथे विचित्र अनुभव घेतले होते आणि काहींनी तर आपला जीवही गमावला होता. आणि त्या वॉचमनच्या मते रोहन चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी पोहोचला होता, विशेषतः त्या रात्री. कारण ती अमावस्येची रात्र होती आणि संपूर्ण भागात वीजही नव्हती. वॉचमनचं बोलणं ऐकून दोघांच्याही अंगावर काटा आला. मात्र त्यांना आता एकच गोष्ट महत्त्वाची वाटत होती, रोहनला वाचवणं. त्यांनी वॉचमनला विचारलं की आता काय करता येईल. वॉचमन काही क्षण विचारत पडला. मग त्याने सांगितलं की त्याच्या ओळखीचा एक माणूस आहे. तो ना तांत्रिक आहे ना बाबा, पण अशा विचित्र घटनांबद्दल त्याला बरंच ज्ञान आहे. कदाचित तो मदत करू शकेल. असं म्हणत वॉचमन आत गेला. काही मिनिटांनी तो एका कागदावर लिहिलेला नंबर घेऊन परत आला. त्या कागदावर फक्त एक नाव लिहिलं होतं, बाबू. दोघांनी लगेच त्या नंबरवर फोन लावला. फोन उचलणारा माणूस नशेत असल्यासारखा वाटत होता. त्याचं बोलणं अस्पष्ट होतं. पण जेव्हा त्याला संपूर्ण प्रकार सांगितला गेला तेव्हा अचानक त्याचा आवाज बदलला. तो पूर्णपणे गंभीर झाला. त्याने फक्त एकच प्रश्न विचारला, पत्ता सांगा. दोघांनी पत्ता सांगितला. काही क्षण शांतता राहिली.
मग फोनच्या दुसऱ्या टोकावरून उत्तर आलं, 15 मिनिटात पोहोचतो. फोन केल्यानंतर दोघेही मित्र ताबडतोब फ्लॅटकडे परत निघाले. संपूर्ण रस्ताभर त्यांच्या मनात एकच विचार सुरू होता, रोहनची अवस्था आणि त्या बंगल्याचं रहस्य. जे काही घडलं होतं ते सामान्य नव्हतं. साधारण 20 मिनिटांनी ते बिल्डिंग समोर पोहोचले. बिल्डिंगच्या खाली एक तरुण उभा होता, मध्यम बांधा, साधे कपडे. पहिल्या नजरेत तो एखाद्या सामान्य माणूस वाटत होता, पण दोघांनाही वाटलं की हाच बाबू असावा. त्यांनी त्याच्याजवळ जात विचारलं. त्याने फक्त मान हलवली. चला, तुमचा मित्र कुठे आहे? तो शांतपणे म्हणाला. तिघेही वर गेले. फ्लॅटच्या दरवाजाजवळ येताच बाबू अचानक थांबला. त्याने खिशातून एक बिडी काढली आणि पेटवली. धूर हवेत पसरू लागला. तो काही क्षण दरवाजाकडे एकटक पाहत राहिला, जणू त्याला आत काहीतरी जाणवत होतं. दोन्ही मित्रांनी एकमेकांकडे पाहिलं. बाबूच्या चेहऱ्यावर आता गंभीर भाव होते. दरवाजा उघडण्यात आला. बाबू सर्वात आधी आत शिरला. दोघे मित्र त्याच्या मागोमाग आले. घरात विचित्र शांतता होती, पण काही सेकंदांनी आतल्या खोलीतून कोणीतरी गाणं गुणगुणत असल्याचा आवाज आला. तो स्त्रीचा आवाज होता. बाबूने पुन्हा एकदा बिडीचा जोरदार कश घेतला. धूर हळूहळू हॉलमध्ये पसरू लागला आणि त्या धुराकडे पाहताच तिघेही थबकले. क्षणभर त्यांना असं वाटलं की धुरामधून कोणीतरी वेगाने एका बाजूने दुसऱ्या बाजूला गेलं, जणू एखादी अदृश्य सावली. दोन्ही मित्रांच्या अंगावर काटा आला. बाबू मात्र शांत होता. तो सावकाश आतल्या खोलीकडे चालू लागला. बेडरूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता. तिघांनी आत डोकावलं आणि समोरचं दृश्य पाहून ते स्तब्ध झाले. रोहन पलंगाजवळ उभा होता. त्याने स्वतःचा चेहरा विचित्र पद्धतीने रंगवला होता. अर्ध्या चेहऱ्यावर स्त्रीसारखा मेकअप होता. त्याच्या हालचाली सतत बदलत होत्या. कधी तो एखाद्या तरुण मुलासारखा वागत होता, कधी वृद्ध स्त्रीसारखा, कधी एखाद्या तरुण मुलासारखा. त्याच्या आवाजातही सतत बदल होत होते. एका क्षणी तो स्त्रीच्या आवाजात बोलत होता, तर पुढच्या क्षणी पुरुषाच्या, मग वृद्ध व्यक्तीच्या, पुन्हा तरुणाच्या. जणू अनेक लोक एकाच शरीरातून बोलत होते. दोन्ही मित्रांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. मात्र बाबू अजूनही शांत उभा होता. तो रोहनकडे एकटक पाहत होता. काही क्षण निरीक्षण केल्यानंतर तो मागे वळला आणि खोलीबाहेर आला. दोन्ही मित्रही त्याच्या मागोमाग बाहेर आले. त्याने बेडरूमचा दरवाजा बंद करायला सांगितलं. आतून अजूनही वेगवेगळे आवाज येत होते. बाबू काही क्षण विचारात पडला. मग त्याने गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. रोहनच्या शरीरात फक्त एकच अस्तित्व नव्हतं. त्याला त्या बंगल्यात भेटलेली अनेक अस्तित्व त्याच्या भोवती जमा झाली होती. म्हणूनच त्याचा आवाज आणि वागणूक सतत बदलत होती. दोघे मित्र घाबरून त्याच्याकडे पाहू लागले. मग त्यापैकी एकाने बाबूला त्या बंगल्याबद्दल सांगितलं आणि तिथे गेल्यावर खिडकीतून दिसलेल्या त्या सावलीबद्दलही. त्यांनी सांगितलं की खिडकीतून त्यांना अगदी रोहनसारखा दिसणारा कोणीतरी दिसला होता, जो मदतीसाठी हाक मारत होता. हे ऐकताच बाबूचा चेहरा आणखी गंभीर झाला. त्याने काही क्षण डोळे मिटले. मग तो हळू आवाजात म्हणाला, मला वाटतंय रोहनचं शरीर इथे आहे, पण त्याचा आत्मा अजूनही त्या बंगल्यात अडकलेला आहे. हे शब्द ऐकताच दोन्ही मित्रांच्या पायाखालची जमीनच सरकली. मग बाबूने निर्णय घेतला. अमावस्या पूर्ण संपण्याआधी त्यांना पुन्हा त्या बंगल्यात जावं लागणार होतं. कारण वेळ निघून गेली तर रोहनला परत आणणं कदाचित अशक्य होणार होतं. बाबूचा निर्णय ऐकताच दोन्ही मित्रांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. त्यांना त्या बंगल्यात पुन्हा जाण्याची कल्पनाही भयानक वाटत होती. पण रोहनला वाचवायचं असेल तर दुसरा कोणताही मार्ग नव्हता. बाबूने काही तयारी केली. त्यानंतर त्याने रोहनला बेशुद्ध करण्याचा निर्णय घेतला, कारण त्या अवस्थेत त्याला नियंत्रित करणं अशक्य होतं. काही वेळाने योग्य संधी साधून त्याने रोहनला बेशुद्ध केलं. तिघांनी मिळून त्याला खाली आणलं आणि पुन्हा एकदा सीव्ह्यू बंगला चौकाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. रात्र अजूनही काळोखी होती. पावसाचा जोर कमी झाला होता, पण वातावरणात एक विचित्र गारवा पसरला होता. काही वेळाने ते बंगला नंबर 5 समोर पोहोचले. बंगला नेहमीप्रमाणे अंधारात बुडालेला उभा होता. मुख्य दरवाजाला कुलूप होतं. दोन्ही मित्र थोडे घाबरले. बाबू मात्र शांत होता. त्याने काही क्षण दरवाजाकडे पाहिलं. नंतर खिशातून एक बारीक तार काढली. काही सेकंदातच कुलूप उघडलं. ते रोहनला घेऊन आत शिरले. हॉलमध्ये अजूनही तीच शांतता होती, जणू घर अनेक वर्षांपासून रिकामं होतं. रोहनला त्यांनी एका सोफ्यावर बसवलं. तो अजूनही बेशुद्धच होता, पण त्याच्या बोटांमध्ये हलकी हालचाल सुरू झाली होती. तेवढ्यात बाजूला ठेवलेला एक फ्लॉवर पॉट अचानक खाली पडला. कोणी त्याला स्पर्श केला नव्हता. रोहनचे दोन्ही मित्र
घाबरून मागे सरकले, मात्र बाबूने त्यांना शांत राहण्यास सांगितलं. काही क्षणांनी समोरच्या बंगल्यातील वॉचमॅनही तिथे आला. तो बाबूला ओळखत होता. आता सगळ्यांची नजर रोहनवर होती. बाबूने त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. हळूहळू रोहनची पापणी हलली. त्याने डोळे उघडले, पण त्या डोळ्यात ओळखीचा रोहन नव्हता. त्याची नजर विचित्र झाली होती. तो समोर बसलेल्या बाबूकडे रोखून पाहत होता. अचानक त्याचा आवाज बदलला. तो संतापाने ओरडू लागला. मग पुन्हा आवाज बदलला. क्षणाक्षणाला वेगवेगळ्या व्यक्ती बोलत असल्यासारखं वाटत होतं. त्याचे दोन्ही मित्र भयभीत झाले होते, मात्र बाबूने रोहनचे दोन्ही हात घट्ट पकडले. तो काहीतरी पुटपटत होता. काही क्षणानंतर वातावरण बदलू लागलं. हवेतील गारवा वाढला. हॉलमधील अंधार आणखी गडद झाल्यासारखं वाटू लागलं. रोहनचा श्वास वेगाने चालू झाला. त्याच्या डोळ्यांमध्ये पांढरटपणा दिसू लागला आणि तेवढ्यात घरातील मुख्य दरवाजा आपोआप उघडला. कोणी त्याला हात लावला नव्हता. एक थंडगार झोत घरात शिरला. सगळे स्तब्ध झाले, जणू काहीतरी त्यांच्या समोर घडणार होतं. आणि त्या क्षणी बाबूला खात्री झाली. रोहनला त्या रात्री भेटलेल्या सर्व अस्तित्वांचं रहस्य आता उलगडायला सुरुवात झाली होती. हॉलमधलं वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. मुख्य दरवाजा स्वतःहून उघडल्यापासून घरात एक विचित्र गारवा पसरला होता. रोहन अजूनही सोफ्यावर बसलेला होता. त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत होते. कधी तो घाबरलेला दिसत होता, कधी संतापलेला, तर कधी दुःखी. जणू अनेक व्यक्ती एकाच शरीरावर ताबा मिळवण्यासाठी झुंज देत होत्या. बाबूने त्याचे दोन्ही हात घट्ट पकडले. तो शांतपणे काहीतरी पुटपटत होता. अचानक रोहनच्या तोंडातून एका तरुण मुलाचा आवाज आला. तो संतापाने ओरडत होता. काही क्षणांनी त्याचं बोलणं थांबलं आणि लगेचच एका वृद्ध स्त्रीचा आवाज ऐकू आला. त्यानंतर पुन्हा एका पुरुषाचा, मग गरोदर स्त्रीचा. आवाज बदलण्याचा वेग इतका वाढला होता की कोण बोलतंय हेच समजत नव्हतं. वॉचमन आणि रोहनचे दोन मित्र भयभीत होऊन हे सगळं पाहत होते. मात्र बाबू अजूनही शांत होता. त्याने खिशातून बिडी काढली, ती पेटवली, एक खोल कश घेतला आणि धूर रोहनच्या चेहऱ्याकडे सोडला. रोहनचं शरीर अचानक ताठ झालं. त्याच्या तोंडातून एकाच वेळी अनेक आवाज बाहेर पडल्यासारखे वाटले. संपूर्ण हॉलमध्ये विचित्र प्रतिध्वनी निर्माण झाला. तेवढ्यात घरातील वातावरण आणखी जड झालं. भिंतीवरील सावल्या हलू लागल्या, जणू घरात आणखी कोणी उपस्थित होतं. बाबूने डोळे मिटले. काही क्षण तो पूर्ण शांत राहिला. मग अचानक त्याने रोहनचा हात आणखी घट्ट पकडला. रोहन जोरात तडफडू लागला. त्याचा श्वास वाढला, डोळे आणखी मोठे झाले आणि तेवढ्यात हॉलच्या एका कोपऱ्यात ठेवलेला आरसा हल्ल्यासारखा दिसला. सगळ्यांचं लक्ष त्या आरशाकडे गेलं. आरशाच्या पृष्ठभागावर धुक्यासारखा थर जमा होऊ लागला. काही सेकंदांनी त्या धुक्यामध्ये अस्पष्ट चेहरे दिसू लागले. एक गरोदर स्त्री, एक वृद्ध स्त्री, एक वृद्ध पुरुष, एक तरुण मुलगा आणि आणखी काही चेहरे. क्षणाक्षणाला ते बदलत होते. रोहनचे दोन्ही मित्र थरथर कापत होते. त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. वॉचमनची अवस्था काही वेगळी नव्हती, मात्र बाबूची नजर त्या आरशावरच खिळली होती. त्याने पुन्हा एकदा धुराचा झोत आरशाकडे सोडला. क्षणभर सगळे चेहरे स्पष्ट दिसले, जणू त्या घरात वर्षानुवर्ष अडकून पडलेली अस्तित्व एकाच वेळी समोर आली होती. रोहन अचानक जोरात ओरडला. त्याचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. तो मदतीसाठी आर्त हाक मारत होता आणि त्या आवाजात पहिल्यांदाच खरा रोहन जाणवत होता. बाबूला ते लक्षात आलं. याचा अर्थ एकच होता, रोहन अजून पूर्णपणे हरवला नव्हता. तो अजूनही कुठेतरी त्या सगळ्या अस्तित्वांच्या तावडीत अडकलेला होता. पण त्याला परत आणण्याची संधी अजून संपलेली नव्हती. मात्र त्यासाठी बाबूला आता शेवटचा आणि सर्वात धोकादायक प्रयत्न करायला लागणार होता. बाबूला आता स्पष्ट जाणवत होतं की वेळ फार कमी उरली आहे. रोहन अजूनही वाचू शकत होता, पण त्यासाठी त्याला त्या घरात अडकलेल्या प्रत्येक अस्तित्वाचा प्रभाव तोडावा लागणार होता. हॉलमध्ये सगळीकडे अजब शांतता पसरली होती. फक्त रोहनचा धाप लागलेला श्वास ऐकू येत होता. आरशामध्ये दिसणारे चेहरे अजूनही बदलत होते. कधी गरोदर स्त्री, कधी वृद्ध स्त्री, कधी वृद्ध पुरुष, कधी तरुण मुलगा, कधी इतर अस्पष्ट चेहरे. जणू त्या घरात मृत्यू पावलेल्या सर्व लोकांची सावली तिथे उपस्थित होती. बाबू सावकाश उठला. त्याने पुन्हा एकदा बिडी पेटवली. धूर हळूहळू हवेत पसरू लागला. मग तो आरशासमोर जाऊन उभा राहिला. आरशाकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले.
त्याला आता स्पष्ट दिसत होतं की त्या सर्व अस्तित्वांचा केंद्रबिंदू तो आरसाच होता. मागून अचानक रोहन जोरात किंचाळला. त्याचा आवाज काही क्षणांसाठी पूर्णपणे सामान्य झाला होता. तो मदतीसाठी आर्त विनवणी करत होता. "मला इथून बाहेर काढा, मला इथून बाहेर काढा." ते शब्द ऐकताच त्याचे दोन्ही मित्र भावुक झाले, कारण अनेक तासांनंतर त्यांनी पहिल्यांदाच खऱ्या रोहनचा आवाज ऐकला होता. पण तेवढ्यात पुन्हा त्याचा आवाज बदलला आणि अनेक वेगवेगळे आवाज एकाच वेळी बाहेर पडू लागले. संपूर्ण घर हादरत असल्यासारखं वाटत होतं. बाबूने डोळे मिटले. काही क्षण तो जागच्या जागी उभा राहिला. मग त्याने एक खोल श्वास घेतला आणि आरशावर जोरात धुराचा फवारा सोडला. क्षणभर संपूर्ण आरसा काळवंडल्यासारखा दिसला. त्यानंतर त्यामध्ये दिसणारे चेहरे एकामागून एक स्पष्ट होऊ लागले. गरोदर स्त्री, तिची सासू, वृद्ध दाम्पत्य, वॉचमन, तरुण भाऊ, त्याची बहीण. 7 चेहरे, 7 वेगवेगळी अस्तित्व. आणि त्या क्षणी हॉलमध्ये प्रचंड थंड वारा फिरला. रोहन जोराने तडफडू लागला. त्याचे हातपाय अनियंत्रितपणे हलू लागले. दोन्ही मित्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. वॉचमनही मदतीला धावला. बाबू मात्र आरशावरून नजर हटवत नव्हता. काही क्षणांनी त्याने पुन्हा धुराचा झोत आरशावर सोडला आणि अचानक आरशाच्या पृष्ठभागावर एक मोठी भेग पडली. पुढच्या काही सेकंदात आरशावर आणखी भेगा पडू लागल्या. 7 चेहऱ्यांचे प्रतिबिंब वेडेवाकडे होऊ लागले आणि मग एका मोठ्या आवाजासह आरसा पूर्णपणे फुटला. क्षणभर संपूर्ण घरात भीषण किंकाळ्या घुमल्या. स्त्रीचा आवाज, पुरुषाचा आवाज, वृद्धांचा आवाज, तरुणांचा आवाज, सगळे आवाज एकमेकांत मिसळले आणि पुढच्या क्षणी सगळं शांत झालं. पूर्ण शांत. रोहनची तडफड थांबली. तो निश्चल झाला. काही सेकंद कुणीच हललं नाही. सगळे स्तब्ध उभे होते. मग हळूहळू रोहनने डोळे उघडले. त्याच्या नजरेत पुन्हा ओळखीचा भाव होता. त्याने आजूबाजूला पाहिलं. समोर त्याचे दोन्ही मित्र उभे होते. बाबू उभा होता. वॉचमन उभा होता. रोहन गोंधळला. तो हळू आवाजात बोलला, "मी इथे कसा आलो?" ते शब्द ऐकताच त्याच्या मित्रांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण अनेक तासानंतर त्यांचा मित्र पुन्हा पूर्वीसारखा बोलत होता. रोहन वाचला होता. रोहनने डोळे उघडले तेव्हा त्याला काही क्षण काहीच समजत नव्हतं. समोर त्याचे दोन्ही मित्र उभे होते. बाबू उभा होता. वॉचमन उभा होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा स्पष्ट दिसत होता. "मी इथे कसा आलो?" रोहनने पुन्हा एकदा विचारलं. त्याचा आवाज पूर्णपणे सामान्य होता. मागच्या काही तासात त्याच्यासोबत काय घडलं याची त्याला काहीच आठवण नव्हती. बाबूनेही त्याला लगेच काही सांगितलं नाही. त्याने फक्त रोहनला उठायला मदत केली. हॉलमधील वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. काही वेळापूर्वी जाणवणारा गारवा नाहीसा झाला होता. ती विचित्र जड भावना देखील गायब झाली होती. जणू त्या घरावरचं अदृश्य ओझं दूर झालं होतं. सगळे हळूहळू बाहेर आले. बाबूने मुख्य दरवाजा बंद केला, कुलूप लावलं आणि दरवाजावर काळ्या रंगाची खूण केली. काही क्षण तो शांतपणे त्या दरवाजाकडे पाहत राहिला. मग मागे वळला. रोहनचे मित्र त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. पण बाबूने काही स्पष्टीकरण दिलं नाही. त्याने फक्त एवढंच सांगितलं की आता रोहन सुरक्षित आहे आणि त्या रात्री जे काही घडलं ते पुन्हा घडणार नाही. सगळे तिथून निघाले. रोहन अजूनही गोंधळलेला होता. त्याला फक्त इतकंच आठवत होतं की तो पिझ्झा डिलिव्हरीसाठी एका बंगल्यात गेला होता. त्यानंतरच्या आठवणी धूसर होत्या. घरी पोहोचल्यानंतर त्याने स्वतःला नीट केलं. आरशात स्वतःकडे पाहिलं. आता त्याचा चेहरा पुन्हा पूर्वीसारखा दिसत होता. काही तासांपूर्वी घडलेली भयानक अवस्था जणू कधी अस्तित्वातच नव्हती. थकवा मात्र प्रचंड होता. तो काही वेळ झोपला. संध्याकाळी जाग आली तेव्हा त्याने आपल्या मॅनेजरला फोन लावला. रात्रीची डिलिव्हरी, बंगला आणि त्याच्यासोबत घडलेला सगळा विचित्र प्रकार त्याने त्याला सांगितला. मॅनेजर काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, "अरे पण तू नीट ऐकलंच नाहीस." रोहन गोंधळला. "काय?" मॅनेजरने उत्तर दिलं. "मी तुला लेन नंबर 6 सांगितला होता." रोहनच्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटलाच होता. त्याचा श्वास अडकला होता. तो पुन्हा पुटपुटला. मॅनेजर शांतपणे म्हणाला, "हो, लेन नंबर 6. तू बहुतेक लेन नंबर 10 ऐकलंस." काही क्षण रोहन काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यासमोर त्या रात्रीचं सगळं दृश्य पुन्हा उभं राहिलं. मुसळधार पाऊस, बंद बंगला, तो तरुण, वृद्ध माणूस, वॉचमन, गरोदर स्त्री आणि त्या घरातील भयानक अनुभव. हे सगळं फक्त एका चुकीमुळे घडलं होतं. रोहनने हळूहळू फोन खाली ठेवला.
त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता. त्याने खिडकी बाहेर पाहिलं. बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता आणि त्या पावसाच्या आवाजात त्याच्या मनात फक्त एकच विचार घुमत होता. जर त्याने योग्य पत्ता ऐकला असता तर त्या रात्रीचं भयावह स्वप्न कदाचित कधीच सुरू झालं नसतं. तर मित्रांनो, ही होती रोहनसोबत घडलेली सत्य घटना. जर तुम्हालाही असा एखादा अनुभव आला असेल तर आपल्याला शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.